जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. कवी सुरेश भटांनी अशा शब्दांनीच नाही तर वेगवेगळ्या भावभावनांनी आपल्याला रसिकांना अगदी श्रीमंत करून टाकलं. त्यांची प्रत्येक भावना अगदी उत्कट, मग ती देशभक्तीची असो, भक्तीची असो किंवा प्रेमाची असो, या सगळ्या भावनांच्या मागची प्रेरणा काय होती, त्यांचं आयुष्य कसं होतं, याच्याबद्दल आपल्याला आपल्या रसिकांना नेहमीच कुतूहल वाटत राहिलंय. 15 एप्रिल हा सुरेश भटांचा जन्मदिवस. या निमित्तानेच त्यांचं आयुष्य कसं होतं, कविते पलीकडले कवी सुरेश भट कसे होते हे जाणून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न आज आम्ही करतोय. आणि त्या आयुष्याबद्दल, त्या किस्स्यांबद्दल सांगण्यासाठी कवी सुरेश भटांच्या कन्या विशाखा महाजन आणि त्यांचे शिष्य म्हणू, मित्र म्हणू, त्यांच्या गझलांचे जाणकार म्हणू असे प्रदीप निफाडकर, हे दोघेही आपल्याबरोबर आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. मी जसं आत्ता म्हटलं की कविते पलीकडचे कवी सुरेश भट आम्हाला जाणून घ्यायचे आहेत आणि 15 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आहे. तर वाढदिवस कवी सुरेश भट कसा साजरा करायचे, खरंच वाढदिवस त्यांना साजरा करायला आवडायचा का, आणि एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून कसा व्हायचा त्यांचा वाढदिवस? खरं तर त्यांचा वाढदिवस हा सार्वजनिक कधी झालाच नाही. म्हणजे एक 60व्या वर्षी नागपूरकरांनी केला, तो जो सोडला. अरविंद इनामदारांनी त्यामध्ये मोठा हे घेतलेला होता, आपले पोलीस महासंचालक. तर तसा त्यांचा सार्वजनिकरित्या झालाच नाही. त्यांची खरं 75 आम्हाला करायची होती, पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यामुळे तसं त्यांना वाढदिवसाचं काही फार अप्रूप होतं असं नाही, पण घरामध्ये ते वाढदिवस साजरा करायचे ते मात्र गौरी सांगेल. खरंच विशाखाताई, म्हणजे आम्हाला सगळ्यांना रसिकांना, त्यांच्या चाहत्यांना नेहमी कुतूहल वाटत आलंय की असे महत्त्वाचे दिवस किंवा एकूणच कसं असायचं त्यांचं आयुष्य, म्हणजे काय वेगळे पण तुम्हाला आता जाणवतं? वेगळे पण कोणत्या अर्थाने म्हणतात? म्हणजे जगणं, आम्ही जे ऐकतो भटांबद्दल ते म्हणजे एक मस्त कलंदर अशा पद्धतीचं आयुष्य होतं. तुम्हाला एक मुलगी म्हणून काय जाणवलं? वेगळं असं, त्यांच्या जितक्या जितक्या कविता आहेत ना, त्यांचं जे जगणं होतं ते सगळ्या त्यांच्या कवितातून, म्हणजे जे तुम्ही कविता वाचता ते जे जगले ते त्यांच्या कवितातून सगळं दिसतं. ते म्हणजे वेगळं असं काही नाही. कवितातलं आयुष्य वेगळं, स्वतःचं आयुष्य वेगळं, असं वेगळं काही नव्हतं. म्हणजे तुम्ही कविता वाचल्यावर त्यांना जाणू शकता की हे असे होते, असे. वेगळं असं सांगण्यासारखं असं वेगळं काही नाही आहे. वाढदिवसाच्या दिवशी, हा, वाढदिवसाचं म्हणाल तर घरी, म्हणजे ओळखीचे आजूबाजूचे जे असतात घरी आले की त्यांना शुभेच्छा देऊन असं साधारण पद्धतीने अगदी साजरं करायचं. त्याचबरोबर ते घरातल्यांचा वाढदिवस मात्र जोरात साजरा करायचे. म्हणजे स्वतःचं नाही, पण म्हणजे मला लक्षात ठेवून अगदी, म्हणजे मी पहिली मुलगी अगदी कौतुकाचं, लाडाची होती, अगदी आठवणीने तुझ्यासाठी काय, म्हणजे मला घरात गौरी म्हणायचं, लाडाने सगळं व्यवस्थित साजरं करायला त्यांना खूप आवडायचं. आणि काही असं उत्साहाने अगदी फोटोग्राफी स्वतःला करायची आवडते. तसंच असं फोटोग्राफरला घरी बोलवून फोटो काढणे, एखाद्या म्हणजे घरातल्या सगळ्यांचा मूड चांगला होतो, खुश करायला फोटो काढून घेणे फोटोग्राफरला बोलवून, असं त्यांना खूप आवडायचं. खुश करायचं, म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं होई किंवा कोणताही असो, वेगवेगळ्या रसच पिळला. म्हणजे मला आठवतं, मी अगदी म्हणजे छोटी प्रायमरीमध्ये वगैरे असेल, वाढदिवसात अगदी साध्या साध्या होत्या की माझा वाढदिवस होता, म्हणजे एप्रिलमध्येच असतो माझा पण. तर तेव्हा आम्ही ठरवलं काय वाढदिवसाला काय करायचं. तर आम्ही आपण आज भरपूर उसाचा रस पिऊ, म्हणजे सगळी फॅमिली, आम्ही सगळे कुटुंब उसाचा रसाचा गुऱ्हाळ्यात उसाचा रस मनसोक्त प्यायला गेलो. अगदी सोप्या आणि साध्या साध्या हे होत्या, म्हणजे दुसरा समोरची व्यक्ती आणि घरातले सगळे आजूबाजू खुश झाल्याशी मतलब आहे. आपण म्हणजे असा उसाच्या रसाचा उल्लेख केला म्हणून मी असं ऐकलंय की कवी सुरेश भट खवय्ये होते. म्हणजे खाणं पिणं, खाण्याबद्दलचं ती आवड कशी काय? आणि खरं तसं पाहिलं तर नागपूर अमरावतीकडले लोक तसं खाण्याच्या बाबतीत खूप म्हणजे खाद्यपदार्थ करणं, वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणं ही एक आवड असते. काय म्हणजे भटांची आवड कशी वेगळी होती त्यात? त्यांना म्हणजे प्रत्येक कोणताही पदार्थ असेल ना, बारकाईने खूप आवडायचं. आणि त्यांना पदार्थांची आवड, जरी नागपुरात आम्ही राहत होतो तरी सगळ्या प्रकारचे, म्हणजे आता माझी आजी जी होती ती कोकणातून आली, ती इकडचे पदार्थ जसं केळे फुलाची भाजी, त्या अळकुंड असं त्याची भाजी, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांना आवडायचे. असं नागपुरातलं स्पेशल असं काही नाही, सगळ्या प्रकारचे पदार्थ. आणि त्याचं सुद्धा म्हणजे इतकं महात्म्य असतं, म्हणजे साधी भेंडीची भाजी जरी असेल तरी ती इतकीच शिजली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही. किंवा मुगवड्या आणि बरबटी,
असं काही काही खास पदार्थ होते. त्याचं शिजण्याचं प्रमाण अगदी बरोबर तंतोतंत तसंच असायचं, हवं असायचं, नाही तर मग थोडंसं ते बिनसायचं. त्याच्यामुळे आईला त्यांचं सगळं माहिती होतं की काय कसं काय करायचं. म्हणजे त्या आणि त्यांना कधी कधी लहर यायची की आपण करूया एखादा पदार्थ, तर ते उभे राहायचे तिथे आणि मग हे तू घाल ते तू घाल, म्हणजे फक्त सुपरविजन करून पदार्थ इन्स्ट्रक्शन्स द्यायचे. पण त्या पदार्थाची चव तशीच व्हायला पाहिजे आणि कोणत्या प्रमाणे ते अगदी म्हणजे ते फार त्यांना अगदी फार बारकाईने करायचे. हे घरातच नाही, हॉटेलमध्ये जरी गेले हॉटेलमध्ये सुद्धा पदार्थ तसाच पाहिजे. हॉटेलमधला पदार्थ तसाच चवीचा लागला तर ते आचार्याला आत्ता बोलून आणायचे. त्या वेटरला सांगायचं कुणी बनवलाय त्याला बोलून आण, आणि त्याला 100-500 रुपयाचे त्या काळात अच्छा नोट काढून द्यायचे बक्षीस म्हणून. मग त्यांना एखादा पदार्थ फार आवडला तर ते अशा अनेक आचार्य महाराष्ट्रातले सांगतील की आम्हाला सुरेश भटांनी 100ची नोट दिली, 500ची नोट दिली, असं म्हणजे खुश व्हायचे. पण एखादा पदार्थ बिघडला तर मग त्यांच्यासारखं बिघडणार कुठे नाही, मग ते बिघड जायचे. मग त्या पार वेटर काय मॅनेजरपासून सगळ्यांनाच धाऱ्यावर धरायचे. हे पदार्थ कसं बनवतात याचं मी शिकवू का तुम्हाला. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे ना चांगली पुस्तकं होती रेसिपीची, ते खूप वाचायचं आहे. म्हणजे रेसिपीचे म्हणजे रशियन पुस्तकं मी बघितलीत, गुळगुळीत कागदाची ती रशियन रेसिपीची पुस्तकं ही त्यांच्याकडे होती भरपूर प्रमाणात, आणि ते वाचायचे. त्यांना कोणता पदार्थ कुठून आला, कुणाला कोणता पदार्थ आवडत होता इतिहासात, याचं बारीक ज्ञान होतं. म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते तेवढंच बारीक ज्ञान होतं त्यांना. आता तुम्ही इतिहासाचाही उल्लेख केला, तसं पाहिलं तर भटांच्या कवितात आपल्याला सगळे, मी जसं म्हटलं तसे भाव दिसतात. म्हणजे मग ते देशभक्तीवरची पण तितकीच छान कविता असते, पण असं काही त्यांचा एखादा विषय होता वेगळा की त्यांना त्याच्यावरचा अभ्यास करणं, किंवा तो त्यांचा जिव्हाळ्याचा होता, असा काही विषय होता किंवा काही होतं? त्यांना जीवन जगणं हेच फार आनंदाचं वाटत होतं, आणि जीवन जगण्यासाठी जे जे गोष्टी येतात त्या सगळ्या करण्यात त्यांना आनंद होता. आणि ते नुसतं असं नाही की स्वतःच खायचे, ते दुसऱ्याला खाऊ घालणे. म्हणजे आज महाराष्ट्रात असा एकमेव साहित्यिक असेल की ज्याच्याबद्दल कोणी सांगू शकणार नाही की हा माझ्या पैशाने जेवला आहे. ते दुसऱ्यांना उलट खाऊ घालण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता, रस होता. आणि त्यामुळं अनेक कला त्यांच्याकडे होत्या. म्हणजे नुसतंच खाणं आणि नुसतंच गाणं एवढं नाही, ते चांगलं पतंग उडवत असे. त्या पतंगाचा मांजा ते स्वतः चांगलं लहानपणी बनवायचे. अच्छा, म्हणजे ते स्वतः ते काच काच कुटून स्वतः बनवायचे लहानपणी. त्यांना बासरी वाजवता यायची, त्यांना तलवार चालवता यायची, एक घाव दोन तुकडे करण्यात ते माहीर होते. त्यामुळे त्यांच्या भटांच्या अशा अनेक कला होत्या, नुसतं एकच नव्हतं. त्यांना हार्मोनियम चांगला वाजवता यायचा, त्यांना पखवाज वाजवता यायचा. म्हणजे बरेच त्यांना वाद्यही चांगली, ज्ञान चांगलं होतं संगीतातलं. कवी सुरेश भट यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतोय. आपण जाणून घेऊया आणखीन काही त्यांच्या आयुष्याबद्दलचे किस्से. खाण्याबरोबरच अजून मला आठवतो, म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या खूप वदंता आहेत, किंवा तुम्ही जसं म्हणजे खवय्या म्हणत नाही त्यांना कोणी, खवय्या आहेत बद्दल, खरं खवय्ये होते ते, पण त्यांच्याबद्दल वदंता फार आहेत. पण ह्या इतक्या चुकीच्या आहेत की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की एकदा हे लोक लक्षात का घेत नाही की हा माणूस, म्हणजे एक तर मुळात नागपूरकडची लोक थोडंसं आहेच, म्हणजे तो हवामानाचा किंवा ह्याचा प्रदेश आहे की जे थोडंसं जास्त खाल्लं जातं, त्यात काय विशेष नाही. आणि ते पैलवान होते, लहानपणी त्यांनी व्यायाम केलेला आहे, त्यामुळे त्यांचा BMR आजच्या भाषेत जास्त होता, त्यामुळे खात होते. पण होतं काय त्यांच्या बाबतीमध्ये की एकदा असं झालं की एकदा आम्ही निघालो, एका ग्रस्तांकडे त्यांना जायचं होतं. आम्ही रिक्षात बसलो त्यांच्या घराच्या इथं पुण्यात, आणि रिक्षात बसल्यानंतर आमची रिक्षा थोडी चौकातच गेली नसेल तर त्यांना एक ओळ सुचली. ती ओळ अशी होती, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती. आणि ती ओळ सुचल्या ते रिक्षाला म्हणले, रिक्षा मागे घे, घरी जायचं, परत घरी जायचं. मी म्हटलं का हो? नाही म्हणे परत जायचं आपल्याला. मला ओळ मस्त सुचली आणि त्यांनी मला ऐकवली. म्हणलं वा. आम्ही घरात जाईपर्यंत दुसरी ओळ त्यांना त्या गझलेची सुचली, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. आणि ते सुचल्यानंतर ते म्हणले, प्रदीप आता मी गझल लिहित बसणार, तू आता बस समोर. आणि त्यांनी ते बसले आणि ते गझल लिहित बसले. ती संध्याकाळी साधारणतः 6-7ची वेळ असेल. पहाटे 6 पर्यंत ते गझल लिहित होते. म्हणजे त्यांना सुचत गेलं. हो, एक शेर ते यायचा आणि मग ते लिहित होते. पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, मायती माझीच होती, लेखती माझीच होती.
असं एक एक शेर सुचत होतं आणि ते लिहित होते. आणि तो सगळे गझल पहाटे 6 वाजता झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपण जेवलोच नाही. म्हणजे जे आपण रिक्षेत बसून निघालो होतो त्यानंतर. मग ते मला म्हटले की अरे आपण जेवलोच नाही रात्री. म्हटलं हो नाही जेवलो. माझं ठीक आहे म्हटलं, तू का नाही जेवला. म्हटलं तुमचं हे सगळं चालू असताना मी बोलणं बरोबर नाही की जर तुमचं डिस्टर्ब झालं तर ती गझल जाईल. आता आपण जेवायला जाऊया. म्हटलं आता 6 वाजता कोण देणं. मग 6 वाजता आम्ही तिथे ग्रामनाथ नावाचं हॉटेल आहे त्यांच्या अलकडॉकीच्या तिथं आम्ही गेलो आणि मग ते उघडलं वगैरे. ते सगळी हकीकत सांगत नाही पण तिथं त्यांनी एक 4-5 वडे खाल्ले असतील. मी 4-5 वडे काय पाववडे खाल्ले असतील तेवढे झाले असेल. मिसळ खाल्ली असेल. पण तिथे सकाळी येणारा मनुष्य कोणतरी तिथं दुसऱ्या टेबलवर बसलेला असेल त्यांनी जर पाहिलं असेल की भटांनी 7 वडे खाल्ले तर तो बाहेर जाऊन 15 वडे खाल्ले सांगायचा आणि तो तिसरा मग आणखी 15चे 25 करायचा असं व्हायचं. पण ते रात्रभर त्यांनी गझलेसाठी जीव ओतला हे मात्र फार कमी लोकांनी आमच्या जवळच्याच लोकांनी बघितलेलं आहे. आत्ता ना उल्लेख करताना तुम्ही सांगितलं की ते खूप छान बासरी वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. त्यांनी इतकी छान गाणी मराठी समाजाला दिली. आपण अगदी सहज गुणगुणतो त्यांची गाणी. त्यांना चाली लावल्या गेल्या. भट स्वतः नाही का चाली लावायचे. म्हणजे त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत काय होतं मग काय करायचं म्हणजे ते काव्यगायन करायचे ना ते चालीतच म्हणायचं. म्हणजे असं प्लेन गद्यामध्ये कधीच नाही. त्यांनी जी त्याने गझला गाणी जी म्हणजे कार्यक्रम जे करायचे चाली लावूनच सादर करायचे. फक्त त्याच्याबरोबर वाद्य नसायचे एवढाच फरक. गाणी म्हणजे आपण आपल्या आनंदासाठी ज्या पद्धतीने गातो किंवा नाही म्हणजे चाली उत्तम म्हणजे चालीतच सगळे काव्यगायन जे व्हायचं सगळ्या व्यवस्थित चालीत म्हणायचं. फक्त वाद्य नव्हती सोबतीला एवढाच फरक होता. मी जे सांगितलं ना त्यांना संगीताचं ज्ञान होतं. त्यांनी लहानपणी शिक्षण थोडंफार घेतलेलं पण होतं शास्त्रीय संगीताचं. चांगले राग त्यांना प्रचंड माहिती होते आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या चाली ज्या असायच्या ते रागावर आधारित असायच्या. ती स्वतः प्रत्येक गोष्ट मालवून टाक दीप तुम्ही ऐकलेली कविता आहे त्यांची. अर्थात बरं आणि म्हणजे महाराष्ट्राने सगळ्यांनीच ऐकलेली. ते असं आता मालवण्याची मूळ चल सांगू का तुम्हाला कशी होती. सांगा ना. मला गाता येत नाही पण त्यांच्या प्रयत्न करतो. ती अशी होती. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा भेटला निवांत संग मालवून. आता हे निवांत मध्ये त्याने ही त्यांची चाल मूळ चाल आणि मग त्याच्यावरनं हृदयनाथजींनी ती हे केली. पण मूळ चाल ही त्यामध्ये त्यांनी तो निवांत शब्द किती घेतला मस्त. तर हे त्यांना संगीताचं ज्ञान असल्यामुळे. तुम्हाला एक आणखीन चांगली चाल ऐकायची असेल तर मी गौरीला विनंती करेन. देखावे बघण्याचे म्हणून ही कविता ऐका. देखावे बघण्याचे देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे रंगावर भुलण्याचे वय निघून गेले गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले. त्यांचा आवाज चांगला डेप्थ चांगली होती.
फरक पडणारच आहे. वजन भरपूर होतं ना, मी प्रयत्न केला म्हणायचा. अर्थात खूप विशाखाताई, आता तुम्ही एक गाऊन दाखवलं आम्हाला, तर ज्या काळात आता त्यांच्या कवितांना चाली लावल्या जात होत्या आणि प्रसिद्धी मिळत होती, त्या काळात घरी काय चर्चा व्हायची, म्हणजे कसं असायचं तुमच्या घरातल्या चर्चा, गप्पा काय व्हायच्या? जेव्हा म्हणजे ही जी त्यांची माहिती असलेली गाजलेली जी गाणी आहे, मालवण टाक दीप म्हणा, मलमली, आम्ही छोटे छोटे होतो. फक्त आम्हाला तेव्हा कसं अपूर्व असायचं की ही गाणी रेकॉर्डवर सगळी ऐकायला, घरोघरी ऐकायला मिळतात, आपल्या बाबांची गाणी आहे असं तेवढंच कळत होतं. पण हळूहळू मग जसं मोठे मोठे होत ती काय खूप म्हणजे प्रसिद्धी नाही किंवा म्हणजे अशी आता उल्लेख केला आपण जसं की त्यांना स्वतःला संगीताचं ज्ञान होतं आणि असे नामवंत संगीतकार, गायक जेव्हा अशा पद्धतीने ती गाणी गात होती, चाली लावल्या जात होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या गाण्यांबद्दल काय वाटत होतं? म्हणजे कधीतरी असं झालं की त्यांना आवडलं नाही किंवा कधी खूप समाधान वाटलं? कोणाला आवडलं नाही? स्वतः भटांना चाली किंवा एखाद्या गाण्याचं खूप समाधान, छान असं काही? जोपर्यंत त्यांना चाली आवडायच्या नाही त्यांनी पुढे कधीच जाऊ दिल्या नाही. जर चाल पटली तरच त्या गाण्याला ते मान्यता द्यायचे, नाही तर अजिबात म्हणजे अगदी ठाम असायचे ते नाही. म्हणजे चाल नाही आवडली तर नाही आवडली, म्हणजे कॅन्सलच पूर्ण. अच्छा, आवडली तरच पुढे जायचं, नाही तर नाही. किंवा त्यांना जर चाल आवडली नाही तर ते एकाला उल्लेख करताना त्याने असं म्हटलं की अरे माझी गझल म्हणजे एखादी सुंदर बिर्याणी आहे आणि ती बिर्याणी घेऊ तुझ्या पुढे आली, घमघमता वास सुटलेला त्या बिर्याणीचा, आणि तू त्यावर गोमूत्र शिंपडून तो खातोस. म्हणजे इथपर्यंत उदाहरणं द्यायचे ते सांगायचे, पण आपल्याला चाल पटल्याशिवाय ते कधीच त्यांनी. ते त्याच्यावरून अजून एक आठवलं मला, ते बाबांचं एक गाणं आहे ते पूर्तता माझ्या व्यथेची. तर ते जे गाणं आहे महेंद्र कपूरने म्हटलंय, ते लताबाईंना आधी देणार होते गाणं म्हणायला, पण त्या लताबाईंचं असं म्हणा, पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी. तर मृत्यूत हा शब्द लताबाईंना काही पटला नाही. मृत्यूत का मृत्यूत का, मृत्यूच्या नंतर का, आधी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं. तर त्याच्यावरून हे झालं, पण त्यांनी मग त्या शब्दावरून नकार दिला. पण मग बाबांनी पण नाही, हा शब्द तर नाही बदलणार, म्हणजे शेवटी मग ते महेंद्र कपूरना दिल्या गेलं गाणं. ते एक म्हणजे आपली मतं ठाम असायचे, जे सगळं स्पष्ट असायचं, त्यांची जी मतं आहे ती हे नाही. आपल्या कवितेबद्दल असे आग्रही असलेले भट बाबा म्हणून कसे होते? मला नेहमी आश्चर्य वाटतं की सामान्यपणे की अभ्यास केला पाहिजे, इतके टक्के पडले पाहिजे असं म्हणणारे आईवडील आता स्वतःला या प्रकारची आवड, इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता, गझला लिहिणारे, संगीताची आवड असणारे, त्यांच्या मुलांकडनं म्हणजे कशा पद्धतीच्या अपेक्षा असायच्या? काय होतं? अभ्यासाचं लहानपणी तर एवढा काही अभ्यासाचं हे नाही, पण कधी म्हणजे मराठी भाषेतलं किंवा कोणतेही लँग्वेज, इंग्लिश हे असेल तर काय थोडंफार कधीतरी विचारलं तर सांगायचं, पण अभ्यासाच त्यांचं एवढं हे नसायचं. पण घरात भरपूर म्हणजे माझे भरपूर लाड त्यांनी केलं, आणि त्यांचा असा समज होता की मी जन्माला आल्यानंतर त्यांचे सगळे चांगले दिवस सुरू झाले. म्हणजे एरवी त्यांचा म्हणजे असं अंधश्रद्धा वगैरे काही नव्हतं, पण त्यांचा फार अगदी ठाम मत होतं की माझ्या जन्मानंतर सगळे त्यांना चांगले दिवस आले. त्यांनी भरपूर लाड आणि कौतुक केलं. केव्हाही म्हणजे दोघं भावांचं केलं नाही असं नाही, पण माझ्याबद्दल फार ते अगदी सॉफ्ट कॉर्नर म्हणतात ना, तसं होतं. आणि अभ्यास असं कधी हे नव्हतं वातावरण. गप्पा वगैरे जेवताना गप्पा व्हायच्या, मग काही विषय निघायचे, हा पदार्थ कसा आला, समजा साधा बटाटा असेल, बटाटा कुठून आला त्याचं म्हणजे त्याच्यावर चर्चा व्हायची. अच्छा, म्हणजे बोलता बोलता काहीतरी माहिती देऊन जाणं असं. अभ्यास असं काही नव्हतं, ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे नव्हतंच, आपापला अभ्यास हे होता ते आईकडे. हां. एक म्हणजे दोघांनाही हा प्रश्न विचारा असं वाटतो की साधारणपणे अमरावती, नागपूर, विदर्भातनं आलेल्या लोकांना एक भाषेच्या न्यूनगंडाचा सामना करावा लागतो. मात्र म्हणजे भटांसारखे काही कवी विदर्भातनं आलेल्यांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. तिथे हा भाषेचा जो काही प्रॉब्लेम म्हणतो ना विदर्भातनं आलेल्या लोकांसाठी नागपुरातल्या, तो आला नाही. तर भटांच्या म्हणजे भाषेचं काय होतं? म्हणजे ती नागपूरची छाप जी होती ती कविता मध्ये आपल्याला गझलांमध्ये तशी दिसत नाही, पण एरवी बोलताना, चार लोकांमध्ये गप्पा मारताना मग त्यांची भाषा कशी होती? नाही, ऍक्च्युली ना नागपूर तुम्ही म्हणताय, पण बाबांचं आधीचं बरंच म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत अमरावतीत होते ते. त्याच्यामुळे नागपूरला नंतर कामाच्या निमित्ताने ते आले, कारण बऱ्यापैकी आयुष्य त्यांचं अमरावतीतच गेलं. त्यांच्या मित्रमंडळीत सगळ्या प्रकारचे दोस्त लोक होते, म्हणजे ते जसं बोलतील, ज्या प्रकारची लोक असेल तशी मग भाषा ते करायचे. पण बोलायची नॉर्मल जी भाषा असते ना,
जसं नागपूरला 2 क्रियापदं वापरून जातात तसं नाही. जसं जसं समोरची व्यक्ती असेल त्याची जी भाषा असेल ते जशा प्रकारे बोलते तसं त्या प्रकारे ते बोलायचे. पण त्यांचा प्रभाव असा नव्हता त्याचा कोणत्याचा. थोडंसं स्लाईट, अगदी खूप असं सांगता येणार नाही, पण थोडंसं होतं. कधी कधी नागपूरचं कसं वेगळं किंचित पण ते ते कसं, उदाहरणार्थ आता मी 1-2 शेर ऐकवतो. तो आवडता शेर आहे खरं तर आपला, की तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, खरे मी सांगतो माझा इरादा चांगला होता. जरा हां, तर तो नंतर जरा ऐकून घे माझा, असंही बदल केला त्याने, जरा ऐकून घे माझा इरादा चांगला. त्यामध्ये एक शेर आहे, तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली. तर ते मजा आली नाही म्हणायची, मजा आली. तोच नागपुरी टोन वापरायचे. तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली, दिवाही लाजला होता, विडाही रंगला होता. तर असं एखाद्या शब्दाबाबत थोडंसं टोनिंग, पण त्या टोनिंगमध्ये त्यांना ते सेन्स तो आणायचा असायचं, त्यामुळे ते मजा करायचे. एखादं सोडलं तर बाकी त्यांची आशा अशी की नाही. किंवा अनिल काय, ग्रेस काय, किती कवी महाराष्ट्राला, नागपूरनी आणि विदर्भाने आपल्याला दिलेले आहेत. असं काही नसतं. तेच त्या चांगल्या भाषेमध्ये, म्हणजे प्रमाण भाषा तुम्ही म्हणा, प्रमाण भाषा वगैरे मी मानत नाही, पण जी काय असेल त्या प्रमाण भाषेमध्येच ते लिहित असतात आणि ती सगळ्यांना कळते. कारण शेवटी कविता ही काय गोष्ट आहे की ती नागपूरला लिहू, चंद्रपूरला लिहावी, नाही तर कोल्हापूरला लिहा. शेवटी भावना, ती भावना आणि ती सगळे शब्द तिकडे कळले पाहिजे ना, कोल्हापूरच्या पोचले पाहिजे. कोल्हापूरच्या माणसाने कविता ऐकल्यानंतर भटांच्या अख्ख्या गझलांमध्ये एकही शब्द असा नाहीये की जो आपल्याला कळत नाही. सगळ्या सामान्य माणसांना कळतील असे शब्द आहेत. त्याकरता आणि त्यांना ते सामान्यांकडनं शब्द माहिती करून घ्यायचे म्हणून ते कुठेही कुणाशी बोलायला त्यांना कधी लाज वाटली नाही की आपण एवढे कवी आहेत आणि या टपरीवाल्याशी कसं बोलायचं, असं कधी नाही वाटलं. उलट पक्षी एक आठवण सांगतो की त्यांना एकदा हा जो हाताचा भाग आहे याला काय म्हणतात माहिती नव्हतं. हे आपण बोटं, पेरं, नखं सगळं माहिती आहे, तळ, हात, मनगट सगळं माहिती आहे आपल्याला. ह्या भागाला काय म्हणतात आणि ते अस्वस्थ आले. त्यांनी माझ्या सकट मी काय अशा हजारो लोकांना विचारलं असेल, अहो ह्याला काय म्हणतात, या भागाला काय म्हणतात, त्यांना सापडेनच. एकदा ते हातगाडी ओढणारा एक मनुष्य होता, त्याच्यावर त्याला तंबाखू मागितली आणि तंबाखू खात होते त्याच्यावर. तर त्याला म्हटले, बाबा रे म्हणे याला हात काय म्हणतात. म्हणे काय सोपं आहे, याला तळ हात, याला मळ हात. अच्छा. आणि त्यांना तो शब्द मिळाल्यावर त्यांना इतका आनंद झाला. ते म्हणले की प्राध्यापक आणि PhD धारक असे अनेक लोक मी बघितली, पण सामान्य लोकांमध्येच भाषा असते हे त्यांनी, बोली भाषा आहे आणि त्यांना जास्त ज्ञान असतो भाषेचं, असं ते सांगायचे. मग अशी तुम्ही कवी अनिलांचाही उल्लेख केला. तसं पाहिलं तर भटांचं आयुष्य जास्त म्हणजे अमरावती, नागपूर या भागात गेलं. तत्कालीन जे साहित्यिक होते किंवा त्या भागातले लोक होते त्यांचे आणि यांचे म्हणजे दोस्ती कशी होती, संबंध कसे होते? नाही, त्यांचे बरेच संबंध चांगले होते, वाईट होते, बरेच शेड आहेत त्याला, सगळेच सांगता येणार नाही. राम शेवाळकरांसारखा त्यांचा मित्र जो त्यांच्या कॉलेजमध्ये सहाध्यायी होते, राम शेवाळकर, त्यांच्या अमरावतीत असताना एकत्र शिकलेले आहेत. आणि राम शेवाळकर पुढे नंतर जेव्हा राम शेवाळकरांबद्दल त्यांनी विरुद्ध लिहिलं, तरी ते विरुद्ध लिहिल्यानंतर जेव्हा राम शेवाळकरांच्या घरी वास्तुशांती होती तेव्हा हे धावत आपल्या मित्राला मदत काय लागेल हे बघायला. त्यांच्या मनात असं वैर कुणाबद्दल नव्हतं. म्हणजे त्यांनी अगदी मोठमोठ्या राजकीय नेत्यांबद्दल जरी लिहिलेलं असलं तरी त्यांच्या मनात वैर नव्हतं. त्यांचं म्हणणं की माझा तत्वाला विरोध आहे, माझ्या या तुमच्या भूमिकेला विरोध आहे. जे खटकलं ते लिहून खटकलं, मग ते मराठवाडा आंदोलन असो नाही तर काही असो, त्या गोष्टीला ते खटकलं तर ते तिथं बोलायचे. अनिलांची आठवण मात्र सांगण्यासारखी आहे, कारण अनिलांची आठवण फार कमी लोकांना माहिती असेल. यवतमाळला एक संमेलन झालं होतं आणि अनिल तेव्हा साहित्य संमेलन नाही, विदर्भ साहित्य संमेलन त्यांचं होतं, विदर्भाचं. आणि चोरगडे त्याला अध्यक्ष अनिल होते तिथं. तर त्यावेळेस तिथं बसले ते अनिल म्हटले की अहो भटसाहेब काहीतरी गा तुम्ही. आणि ते भटांनी तिथं कविता ऐकवल्या. अनिलांचं वाक्य आहे, लेखी आहे. अनिल असं म्हणाले आहेत की दिल्लीला तुम्ही या, दिल्लीचे लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. इतक्या सुंदर कविता आहेत. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, तुम्ही कवितेचा आत्मा पकडला आहे, हे अनिलांनी त्यांच्याबद्दल म्हणलेलं आहे. त्यामुळे असं कवींना सगळ्याच ग्रेससुद्धा नंतर जाताना गेल्यानंतर म्हणाले की त्यांची चिता ही त्यांनी मुकरर करून ठेवलेली होती, असा कवी महाराष्ट्रात होणे नाही.
खरंच. आणखीन एक उदाहरण सांगतो जाता आता. विठ्ठल वाघ नावाचे जे कवी आहेत त्यांचं कधी अकोल्याचे. नाही का अकोल्याचे. विठ्ठल वाघ एकदा आपल्या कारमध्ये बसले, त्यांच्या विठ्ठल वाघ त्यांच्या कारमध्ये, आणि ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं हे गाणं लाव रे. तो म्हणलं कोणतं लाव? अरे कोणतं काय, तुला माहिती ना सुरेश भटांचंच, एखादं सुरेश भटांचं लाव. अच्छा. तर तो म्हणला म्हणे वाघ साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार. म्हणजे तुम्ही जेव्हा पाहावं तेव्हा सुरेश भटांना शिव्या देतात आणि गाडीत बसलं की मात्र त्यांचीच गाणी ऐकता, हे काय मला कळत नाही म्हणे. तर त्याच्या पाठीवर त्यांनी हात मारला आणि त्याला म्हणे बावळ्या तुला कळणार नाही, बापाचा आणि मुलाचा कधी पटत नसतो. तो आमचा बाप होता, तो आमचा बाप आहे, तेव्हा होते ते, तो आमचा बाप आहे, त्याचं माझं कसं पटणार. म्हणजे असे साहित्यिक कवितेबाबत त्यांच्या कोणताही साहित्यिक वाईट बोललेलं नाही, कारण कविता खणखणीत नाणं होतं. बाकी त्यांच्या वागण्याबद्दल त्यांच्या मैत्रीबद्दल कुणी काही बोललं असेल तरी ते ठीक आहे, पण ह्याबद्दल कवितेबद्दल कधीच कोणी बोललं नाही. आणि ते म्हणायचे की मी कविता लिहिताना फक्त सुरेश भट असतो, बाकी काही नाही. तेव्हा त्यांच्या मनात कोणतंही किलमिश नसायचं, काही नसायचं, ते फक्त कविताच लिहायचे. आणि कवितेवरनं तुम्ही जो मगाशी प्रश्न एक विचारला त्यातही राहिलं सांगायचं, ते अखंड कविता जगणारे ग्रस्त होते. अखंड कविता म्हणजे ते म्हणायचे की मी फुल टाईम कवी आहे असं विनोदाने म्हणायचे. पण ते किती कविता जगायचे. एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक नातेवाईक त्यांचा एकदा त्यांच्या अंगावर धावून आला मारायला. तर यांनी त्याला धरला, त्याची गचांडी धरली, त्याच्या एक मुस्काडीत मारली आणि त्याला म्हणे शेर ऐक, सोयरा एक एक माझा थोर होता, सोयरा एक एक माझा थोर होता, हा लफंगा तो दरोडेखोर होता, असं म्हणलं आणि परत दुसरी मुस्काडीत मारली त्याच्या. आणि मग त्यांनी कंप्लेंट केली. भट आरोपी आणि मी सह आरोपी त्यामध्ये, कारण मी तिथं होतो म्हणून त्यांनी मलाही गोवलं होतं. तो भाग सोडून देऊ आपण तो. पण असं म्हणजे भांडायचं तरी सुद्धा कविता त्यांच्या मनामध्ये असायची. म्हणजे कविता कधी राग आला तरी कविता त्यांची बाजूला गेलेली नाही आहे, हे फार वैशिष्ट्य आहे. असं तुम्हाला रेअर कॉम्बिनेशन दिसेल की तो 24 तास कवी होते ते. म्हणजे ते कविता जगले, खऱ्या अर्थाने जगले. आता मारामारीच्या वेळेस जर त्यांना कविता आठवत असेल तर अजून काय पुरावा पाहिजे. कवी सुरेश भटांबद्दल, कवितेच्या पलीकडल्या सुरेश भटांबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा ABP माझा.